शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. शेतकरी मित्रांनो, 25, 26, 27, 28 जूनचं आपण ह्या ठिकाणी वातावरण बघणार आहोत. कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात आपल्याला जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला एक अति महत्त्वाची सूचना या ठिकाणी आहे, माहिती देणार आहेत. तर आता सध्या जे 25 तारखेचं आपण वातावरण बघत आहात, तर यामध्ये वातावरण हे बघा इथे कमी झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. समुद्राकडून आपल्याला वारे वाहताना दिसत आहे, परंतु किनारपट्टीला या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र सध्या बघायला मिळत आहे. परंतु पुढे जर आपण जुलै महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला एक महत्वाची बातमी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. अति जोरदार वारे आपल्याला अरबी समुद्राकडून वाहताना दिसत आहे आणि या ठिकाणी 50 ते 60 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे वारे वाहत आहे. प्रमाणापेक्षा जास्त वारे या ठिकाणी वाहत आहे. त्यामुळे आपल्याला जो मान्सून आहे, जो पाऊस आहे, तो पूर्णपणे आपल्याला कमजोर बघायला मिळू शकतो. दिलेल्या अंदाजापेक्षा 25% पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो. यामुळे वारंवार बदल सुद्धा आपल्याला अचानक या ठिकाणी पावसामध्ये होऊ शकतो. आता या ठिकाणी 25 तारखेपासून आपण बघूया पावसाची शक्यता कशी आहे आणि जास्तीत जास्त तारखेपर्यंत आपण सांगण्याचा प्रयत्न करू, कारण पावसाची जी शक्यता आहे जी पाहिजे तशी आपल्याला बघायला मिळणार नाही. तर आता 23 आणि 24 तारखेला जो पाऊस झाला, 23 तारखेला पाऊस झाला तो त्यापेक्षाही जास्त पाहिजे होता काही भागांमध्ये, परंतु आपल्याला प्रमाण फक्त 25 ते 30% बघायला मिळालेलं आहे. परंतु आता बघूया 25 तारखेपासून पुढे काय परिणाम करतो ते. आता जुलै महिन्यामध्ये, जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी आपल्याला अतिवृष्टी सुद्धा बघायला मिळणार आहे. पण जी अतिवृष्टी आहे ती फक्त काही मोजून 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. बाकी भागांमध्ये आपल्याला हलका पाऊस बघायला मिळणार आहे. मग त्याची सुद्धा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. आपण जर हा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. आता 25 तारखेचा जो अंदाज आहे तो सकाळच्या अंदाजामध्ये आपण जर बघितलं तर पूर्णपणे ढगाळ वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहे. तर अधूनमधून काही भागांमध्ये आपल्याला ऊन पण बघायला मिळेल, परंतु दिवसभरापासून तिथे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला ढगाळ वातावरणच बघायला मिळणार आहे. पावसाची जी शक्यता आहे ती कोणकोणत्या भागात आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर बहुतांश ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण आहे आणि दुपारनंतर जे पावसाची शक्यता आहे ती आपण या ठिकाणी बुलढाणामध्ये बघणार आहोत. बुलढाणा, मोठाला, खामेगाव, नांदुरा तसेच चिखली आहे. या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी थोडा जोरदार बघायला मिळत आहे. तसेच मेहकर आहे, लोणार आहे, रिसोर्टचा काही भाग या ठिकाणी आहे आणि शेगाव, हिंगोली तसंच जिंतूर, सेलू या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. पारधी, परभणी, पूर्णा आणि पळम, गंगाखेड या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता दुपारच्या वातावरणामध्ये आहे. आता संध्याकाळच्या वातावरणामध्ये सुद्धा बऱ्याचशा भागात जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. मग ते कोणते कोणते असेल, तो भाग असेल तर आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघूया. तर आता आपण बघितला की 25 तारखेला हा दुपारी बदल होणार आहे. त्यानंतर पुसद आहे, दिग्रस आहे, अरणी आहे, अंजनी आहे, तसेच किनवटचा काही भाग या ठिकाणी आहे, मंगळूरपीर आहे. इथे आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता रिमझिम बघायला मिळू शकते. आणखी हिंगणघाट आहे, वारोळा आहे, चंद्रपूर आहे, पंढरकवाडा आहे. या ठिकाणी जर बघितलं वर्धा, उमरेड आहे, नागपूर, रामटेक, काटोल, सौसरचा काही भाग आहे, भंडारा आहे, तुमसर आहे, गोंदियाचा काही भाग या ठिकाणी आहे. एकदम मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी वर्तविला जाणार आहे. त्यानंतर बीडच्या काही भागात जर बघितलं तर बीडमध्ये आपल्याला पाटोड्याचा काही भाग आहे, कळमकेज आहे, बोम, तारखेड या ठिकाणी आहे. तसंच लातूर आणि शिरवंतपाल एकदम या ठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. नाशिक भागामध्ये जर बघितलं तर नाशिकमध्ये आपल्याला या ठिकाणी वातावरण होईल, परंतु पावसाची शक्यता फार कमी आहे. झालं तर असा रिमझिम बारीक होईल, नाहीतर होणार पण नाही. अशी परिस्थिती नाशिक, दिंडोरी, चांदवड, मनमाड, येवला, निफाड, सिन्नर या भागाकडे आपल्याला बघायला मिळत आहे. सापुतारा, सुरगाणा, सटाणा या ठिकाणी जर बघितलं इथे सुद्धा तीच परिस्थिती दुपारी आहे. नेमकं संध्याकाळी आणखी काही बदल होतो का ते आपण या ठिकाणी बघूया. आता हा जो पाऊस आहे हा 25 तारखेचा आहे आणि दुपारचं वातावरण आपण बघत आहात. त्यानंतर किनारपट्टीला जर बघितलं तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि आपल्याला इथे जी शक्यता आहे ती फार कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी वर्तविली जाणार आहेत. आता पुढे आणखी काय बदल होते आपण या ठिकाणी बघूया.
आता या ठिकाणी संध्याकाळी जर बघितलं तर आपल्याला लातूरमध्ये थोडासा पाऊस वाढेल, तसेच परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली या ठिकाणी आपल्याला पाऊस वाढणार आहे. लातूरमध्ये जर बघितलं तर लातूर, औसा, निलंगा, शिरूर, अंतपाल या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसंच तेरमध्ये कळमकेज, अंबेजोगाई, पाली, अहमदपूर, पळम, गंगाखेड, कंधार या ठिकाणी, मुखेडचा काही भाग, देगलोर, उदगीर इथपर्यंत आपल्याला पावसाची शक्यता थोडी मध्यम असेल. त्याचबरोबर इकडे उंबरखेड आहे, हिमायतनगर आहे, भोकर आहे, तसंच पुसदचा काही भाग, वाशिम, मंगळूर, दिग्रस, अरणी, तसेच पारतूर, अकोला, कामेगाव या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तसंच संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर संभाजीनगरच्या काही भागात पैठण धरण क्षेत्रामध्ये जर बघितलं तिथे आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. पाचोट, काचोट या ठिकाणी बिडकीनच्या काही भागात सुद्धा हलका पाऊस आहे. त्याचबरोबर दौलताबाद आहे, चिचोंडीचा काही भाग या ठिकाणी आहे, हंतूर आहे, कन्नड आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. वैजापूर आहे, खिरडी आहे, गंगापूर आहे, येवला, कोपरगाव या ठिकाणी आपल्याला वैजापूरमध्ये काही हलका पाऊस पडू शकतो, परंतु कोपरगावच्या काही भागात सिन्नर, तसंच संगमेर, श्रीरामपूर, अकोला हा जर भाग घेतला तर आपल्याला रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु खूप बारीक आहे. काही भागांमध्ये होईल पण काही भागांमध्ये फक्त वातावरण असेल. त्यामुळे पावसाला जी परिस्थिती आहे ती पूर्णपणे कमजोर या ठिकाणी 25 तारखेची आहे. त्यानंतर एक रात्रीच्या वातावरणामध्ये जर आपण बघितलं तर रात्रीच्या वातावरणामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि अकोला, वाशिम या ठिकाणी थोडासा बदल होईल आणि हलक्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. बाकी भागांमध्ये जर बघितलं तर सोलापूर आणि लातूर या ठिकाणी आपल्याला इथे हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो रात्रीच्या वातावरणामध्ये. आणि एक 26 तारखेचा एक शॉर्टकट आढावा आपण घेऊ. 26 तारखेला दिवसभराच्या अंदाजामध्ये सकाळी जर बघितलं तर अकोला, अमरावती या ठिकाणी आपल्याला पाऊस आहे. नांदेडमध्ये आपल्याला हलक्या पावसाची शक्यता दुपारनंतर आहे. त्यानंतर या ठिकाणी अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नांदेड, परभणी, लातूर, नागपूर, भंडारा, हिंगणघाट या ठिकाणी संपूर्ण भागात, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण असेल आणि बऱ्याचशा भागात आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता आहे. बाकीच्या भागांमध्ये नाही आहे. बाकीच्या भागांमध्ये वातावरण असणार आहे पावसाचं, परंतु पाऊस या ठिकाणी एकदम कमजोर झालेला बघायला मिळत आहे. मित्रांनो, सुरुवातीला पण मी सांगितलेलं आहे कमजोर होण्याचं कारण काय आहे. 27 तारखेला सकाळी जर बघितलं तर अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, हिंगोली, वाशिम या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता 27 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये आहे. नांदेड, परभणी या ठिकाणी सुद्धा आपल्याला तोच पाऊस पुढे बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर लातूर, सोलापूर आहे, सातारा आहे, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्याला संध्याकाळच्या वातावरणामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर नांदेड, परभणी, वाशिम, अकोला, यवतमाळ, हिंगणघाट, आदिलाबाद, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी 27 तारखेला आहे. लातूर आहे, तसंच इकडे भंडारा, गोंदिया, नागपूर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. खास करून 27 तारखेला जो आहे तो पाऊस आपण या ठिकाणी लातूर आहे, लातूरच्या काही भागात आपण बघितलं, परभणी, नांदेड, वाशिमच्या काही भागात आपण बघितलं की पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तवली जाणार आहे. तर आता 28 तारखेला जर बघितलं तर 28 तारखेला बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहेत. तर पाऊस म्हणजे अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, वाशिम, नांदेड, परभणी तसेच नागपूर आहे या ठिकाणीपर्यंत आपल्याला पावसाची शक्यता 28 तारखेला पहाटेच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहेत. खूप चांगला पाऊस आपल्याला या ठिकाणी वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड ह्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आणखी 28 तारखेला जर बघितलं तर संध्याकाळनंतर बदल होईल. संध्याकाळनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पावसाची शक्यता 28 तारखेला बघायला मिळू शकते. त्यानंतर 28 तारखेला रात्री जर बघितलं तर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपाची आहे 28 तारखेला. 28 तारखेला मध्यरात्री जर बघितलं तर नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. 29 तारखेला जर बघितलं तर 29 तारखेला किनारपट्टीला सुरुवात होणार आहे पावसाची, परंतु ती हलकी हलकी शक्यता आहे. त्यानंतर दुपारनंतर बदल होईल. दुपारनंतर आपल्याला अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुण्यामध्ये, बारामतीमध्ये, तसंच सोलापूरमध्ये, लातूरमध्ये, बार्शी, धाराशिव या ठिकाणी पाऊस आहे. तर जळगावच्या काही भागात आणि धुळ्याच्या काही भागात सुद्धा आपल्याला पाऊस आहे. बाकी 29 तारखेला सगळीकडे ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस सुरू राहणार आहे. त्याचबरोबर 30 तारखेला जर बघितलं तर 30 तारखेला आपल्याला पावसाची शक्यता एकदम नाहीच्या बरोबर आहे. 1 तारखेपासून मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की 1 तारखेपासून आपल्याला अरबी समुद्राकडून तीव्र वारे बघायला मिळत आहे. त्यामुळे पावसाची शक्यता फार कमी प्रमाणात आहे. परंतु काही ठिकाणी जर झाला
भागात अतिवृष्टीसारखा सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो. एक झलक आपण या ठिकाणी बघणार आहोत. जुलै महिन्यामध्ये पहिल्या आठवड्याच्या शेवटी म्हणजे 8, 9, 10, 11 तारखेला या ठिकाणी मुंबईजवळ आपल्याला एक तीव्र कमी दाब तयार होणार आहे आणि तोच पुढे कमी दाब तयार होऊन अति जोरदार पावसाची शक्यता बऱ्याचशा भागात आपल्याला अशाप्रमाणे बघायला मिळणार आहे. तर त्यामुळे पुढील अपडेटमध्ये आपल्याला या कमी दाबाच्या क्षेत्राबद्दल आणि पुढे कोणकोणत्या भागात याचा परिणाम होणार आहे त्याची सविस्तर माहिती दिली जाईल. त्यासाठी आपण आत्ताच चॅनलला सबस्क्राईब केले की नाही बघून घ्या. नसेल केलं तर आत्ताच करा आणि आपले गाव तालुका जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये आपल्या तालुक्याचा आणि गावाचा किंवा जिल्ह्याचा उल्लेख नक्कीच होईल. धन्यवाद मित्रांनो.